तर आज तुम्हाला मी असे टॉप 10 असे प्रश्न घेऊन आलेलो आहे. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. एक नंबरचा प्रश्न आहे, स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी योग्य प्रकार कोणता? डोके लावून उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर आदर आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतं. त्याच्या भावना समजून घेणं गरजेचं असतं. चांगला संवाद आणि विश्वास ठेवल्यास नातं मजबूत होतं. 2 नंबरचा आपला प्रश्न आहे, कसं केल्यास मागचा भाग वाढतो? उत्तर नियमित व्यायाम महत्त्वाचा असतो. प्रोटीनयुक्त आहार घेणे गरजेचे असतं. सातत्य ठेवल्यास शरीराचा विकास चांगला होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, किती वेळेस आंबे पकडणे का आवश्यक असते? उत्तर योग्य वेळी साधारण महत्त्वाचे असतं. त्यामुळे चव आणि गोडवा टिकून राहतो. उशीर केल्यास आंबे खराब होऊ शकतात. प्रश्न, बाबूराव चिमणीत आत शिरल्यावर काय करतील? उत्तर साफसफाई करणं महत्त्वाचं असतं. अडकलेली घाण काढावी लागते. त्यामुळे धूर व्यवस्थित बाहेर जातो. प्रश्न, जास्त दिवस क्रिया न केल्यास चिमणीत काय बदल होतो? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब बटनवर प्रेस करून सबस्क्राईबही नक्की करा. उत्तर काळजी जमा होणे महत्त्वाचा बदल असतो. धूर बाहेर जाणे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रदूषण वाढू शकते. प्रश्न, वाघ खूप जण शांत आल्यावर काय करते? उत्तर उत्साह वाढणे महत्त्वाचं असतं. कामात गती वाढणे पण नियंत्रण ठेवणे गरजेचे असतं. प्रश्न, कोणत्या वयात पुरुष व स्त्रीला अधिक मजा येतो? उत्तर प्रत्येक वयात अनुभव वेगळा असतो. समजूतदारपणा वाढणे महत्त्वाचं असतं. आनंद हा मानसिक आणि भावनावर असतो. प्रश्न, स्त्रीची चिमणी काळी केव्हा होते? डोकं लावून उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर जास्त वापर आणि काळजी न घेतल्याबद्दल होते. स्वच्छता महत्त्वाची असते. योग्य देखभाल केल्यास समस्या टाळता येते. प्रश्न, परक्या पुरुषाकडून कर्ज घेण्याबाबत ते लक्षणं दिसतात. उत्तर वागण्यात बदल दिसणं महत्त्वाचं असतं. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे सावध होणे गरजेचे असतं. लास्ट प्रश्न आहे, कशा चिमणीत बाबूराव घातल्यास खूप मजा येते? उत्तर योग्य आणि सुरक्षित परिस्थिती महत्त्वाची असते. आरामदायक वातावरण आणि गरजेचे असतात. समाधान हे मानवावर अवलंबून असते. जर असेच इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.